हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. मी नम्रता तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. हा व्लॉग आहे गावाकडचा. आम्ही त्या दिवशी गावाकडे गेलो होतो गणपतीची तयारी करायला, म्हणजे आम्हाला नंतर वेळ मिळणार नाही म्हणून. तर हे आहे आमचं गावाकडचं घर, म्हणजे माझ्या सासरचं घर आहे हे. आणि हे जे बंद डोअर आहे ना, ती आमची साईड आहे. रिसेंटली आता मे महिन्यामध्ये सगळं वेगवेगळं केलं आहे. त्यामुळे मग आता थोडंसं गणपतीमुळे कसं तयारी करायची असते ना, झाडलोट पण करायला पाहिजे, कारण मे महिन्यापासून ते बंद होतं. आणि मेमध्येच हे प्लायवूड पण मारलं होतं आणि आता हे गणपतीमध्ये प्लायवूड पण काढायचं आहे. आणि खूप अशी घुशींनी वगैरे घाण केलेली होती, त्याच्यामुळे मग आम्ही गेलो होतो सगळं काही तयारी करायसाठी. आणि तुम्ही श्रीच्या डॅडूंचा कामाचा जोश बघू शकताय. अगदी कसलं मस्तपैकी पटापट पटापट, आणि हे म्हणजे पटापट काम करत होते न सांगता. आणि हे सगळं का माहिती आहे का, त्यांच्या पप्पांनी सांगितलेलं त्यांना झाडलोट करायला ना, म्हणून. जर हे मीच सांगितलं ना, असं मी घरी सांगितलं असतं ना, तर हे काम त्यांनी केलं नसतं. इथं आम्ही एक छोटासा बल्ब लावलेला आणि इथं झाडलोट करत होतो. खरं तर इथे बल्ब वगैरे सगळे काढलेले आहेत, कारण इथे सध्या कोणीच नाही राहत. त्याच्यामुळे मग इथे ह्या माझी छोटी जाऊ आहे ही अनुराधा, तिनेच हा बल्ब दिला होता. तर तो बल्ब लावलेला आम्ही झाडलोट करायला. आणि श्रीचा डॅडू आमचा आता दुसरी झाडू घेऊन आला आहे का आता झाडलोट करायला. एवढं त्यांना म्हणजे असं आनंद झाला होता ना, हे झाडलोट करून घ्यायचं. कसं असते ना, छोटं आता हे खरं तर छोटं आहे, 2च रूम आहेत सध्या तरी, आणि तिसरा रूम आता होईल रिकामी. तर छोटंसंच आहे हे, पण जे काही असं छोटंसं जरी असलं तरी जे स्वतःचं असते ना, ते स्वतःचं असते. कारण कोल्हापूरमध्ये तरी आमचं अजून स्वतःचं घर झालेलं नाही आहे. आणि हेच काय ते आमचं स्वतःचं हक्काचं घर आहे म्हणायचं अजून तरी. त्याच्यामुळे मग श्रीच्या डॅडूंचा आमचे जोश खूप होता आणि खूप अगदी मस्त मन लावून त्यांनी सगळं स्वच्छ केलं होतं. मी मात्र मोबाईल घेऊनच फिरत होती, पण यांनी मात्र खरोखरच सगळं स्वच्छ झाडू मारली होती. अगदी बघा, प्लायवूडच्या काठांवरती सुद्धा जरासं जरी पुन्हा घाण दिसली तरी पण ती जाऊन परत स्वच्छ करत होते. आज सकाळी ना आम्ही फक्त चहा पिऊनच निघालो होतो. अंघोळ नाही किंवा नाश्ता नाही. लगेचच म्हटलं, कारण घाण होती खूप हे आम्हाला कळलेलं. त्याच्यामुळे मग तसंच परत घाण होणार, त्याच्यामुळे मग आम्ही तशाच अवताराने आलो होतो. इथं साफसफाई करत होतो. ॲक्च्युली आम्ही रात्री राहिलो होतो श्रीच्या काकीच्या घरी, त्याच्यामुळे मग तिथूनच आम्ही चहा पिऊन इथं आलो होतो सगळं काही काम आवरायला. आणि खरं सांगायचं ना, तर मला आता कसं पहिल्यासारखी जास्त काम करायची सवय राहिलेली नाही, त्याच्यामुळे माझे हात खूप दुखत होते. आणि मी झाडत होती, पण खूप मी मनापासून झाडत नव्हती, कारण माझे हात खूप म्हणजे खूप मला त्रास होत होता सारखं वरती हात करून करून. असं जर केव्हा तरी घरी पण झाडू मारली तर स्वच्छ. हां, असं नाही मारत तुम्ही वरच्यावर, आणि एका मिनिटाच्या आत पूर्ण घरात झाडू मारून होते तुम्ही. अशी झाडू मारली तर भांडणं होतील का आपल्या? नाही, असं का हातात उचलून घेऊन जाऊ का? थांबा की जरा, ती किचनमध्ये आतल्या रूममधलं पण झाडू या की त्या. चलो आधी बघूया तरी आतमध्ये काय कसं आहे ते. चला बघू. भीती वाटते काय? कुठं काय कुठे काय नाही आहे घाण एवढी, म्हणजे रेणुका मला म्हणाली गोष्टींनी घाण केली, पण नाही एवढं काय वाटत. आणा बघू इकडे लाईट आहे इथे, बल्ब घेऊन येतो. याला डोकं चाललेलं लागलं वाटतं तुमचं. असं असते, माणसाने मन लावून केलं की नाही होते सगळं. जरासं त्याच्या पतीच्या बरोबर फटफट म्हटलं. हां, घ्या अजून ह्याला होल्डरला. हो, होल्डरला लवकर ते बघा ते. आता बल्ब आणा. ठेवा की सावकाश. कुठे हो, तेच मी यांना म्हटलं हे काय केलंय म्हणून. होय होय, ते थर्मामीटर सारखं, थर्मासारखं. हां, थर्माकोल सारखं आहे ते, असं स्पंज. आणि काही आपोआप जादू.
देवांग पायाखाली घाण आहे बघ. उंदरांची नाही, घुशींची आहे ती. वरनं घ्या की जरा हात लावून ही झाडू घ्या जरा वरती, मग पुरत नसेल तर. एक एक गरू केवढा मोठा आहे. तो सांग आता कुठे आहे कुठे? हा इथे आणतो ते. चॉकलेट दाखवतो कुठे आहे ते. हल्लं समजा साफसफाई करूया. ओरडून घ्यावं लागेल ना. तुझा काका म्हणेल मीच केलं सगळं, मी काय नाही केलं. हो हो तिकडे राहिलंच की. देव झाडू दे. दे तू पाणी नाही दे, मारूया लवकर दे. अरे दे देत नाही ना झाडू. रेणुका देवा झाडू वाटतोय. हो झाडू देत नाही. इकडे तिकडे काय काय करतोय. मग कधी का काकाला मामा विसरलास. मामा म्हणतो काय. फक्त ना 2च रूम स्वच्छ करायचे होते, ते आमचे आता झाले होते. मग थोडा वेळ आम्ही आमच्या या छोट्या बाळासोबत टाईमपास केला आणि परत मग आम्ही गेलो होतो साहित्य भरायला. कारण आता जे गणपतीमध्ये जे काही अंथरुणं भांडी वगैरे लागणार होती स्वयंपाकासाठी, ते आम्हाला परत इथं आणून ठेवायचं होतं. तर मग ते आम्ही सगळं परत इथं आणायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर जास्त काही व्हिडिओ नाही केला, कारण नंतर गोण्या वगैरे आणायचं काम आम्हालाच लागलेलं. त्याच्यामुळे नंतर मग मी काही व्हिडिओज वगैरे केले नाही. श्रीने व्हिडिओज केले होते, ते पण कसे उभे केले होते, त्यामुळे नंतर मग ते काही टाकले नाही. ते सगळं काम आवरल्यानंतर मग आम्ही दुपारी आंघोळ केली आणि एकदमच नाश्ता जेवण एकदमच केलं. त्यानंतर मग मी संध्याकाळी 6:30पर्यंत मस्त ढाराडूर झोपली. संध्याकाळी जेव्हा मी उठली तेव्हा श्रीच्या डॅडूने आणि श्रीच्या आजोबांनी जाऊन मटण आणलं होतं आणि आमच्या श्रीच्या डॅडूने इथं नॉनव्हेज बनवत होते. हल्ली आता म्हणजे मला वाटतं दिवाळीपासून श्रीचे डॅडू आमच्या घरात नॉनव्हेज तेच बनवतात आणि खरंच खूप छान बनवतात. तेवढंच छान बनवतात हां. एक डाळ आणि ते नॉनव्हेज ते तेवढं त्यांना छान बनवायला येते आणि मी तेव्हापासून नॉनव्हेज बनवलेलं नवरा नाही. आणि नवऱ्याचा भाऊ मटण करतात. असं नको रे, त्याचं असं सांगूया. भाऊ मटण खाऊ. मटण खाऊ नाही, मटण तुम्हाला नाही खायला देऊ असं म्हणायचं. खायला देऊ. दर्शन अरे पडेल तो प्या करेल. फिरून आलाय तो आज राधानगरी. दोन वडा फुल. अरे मग आम्हाला का नाही आणलं वडा तुम्ही. श्रीच्या काकीचे आई वडील आहेत ना, ते नॉनव्हेज खात नाहीत. त्यांना चालत नाही. मग त्यांच्या किचनमध्ये काही नॉनव्हेज बनवत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही इथं बाहेरचा जो स्पेस आहे ना, जिथं पाणी वगैरे तापवायला चूल आहे, तिथं आम्ही हे नॉनव्हेज बनवतो. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.